प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. पायाला ठेस लागली आणि एकदम तोलच गेला. सावरण्याच्या गडबडीत हातातील पिशवी खाली पडून त्यातल्या वस्तू रस्ताभर झाल्या. खाली वाकून वस्तू गोळा करत होते तेवढ्यात खाडकन थोबाडात बसली. तशी घाबरून समोर पाहिले आणि एकदम बधीरच झाले. पुढची थप्पड चुकवत मी कळवळून सांगू लागले, मारू नको ना मामा, चुकून झाले हे सगळे, पुन्हा नाही होणार. मामा आणखीन एक धपाटा घालत म्हणाला, पुन्हा नाही होणार म्हणे, लाज नाही वाटत? एवढे गहू सांडलेस, तुझ्या बापाचे होते काय? आधीच आमच्यावर बोजा होऊन राहिली आहेस, त्यात असे नुकसान कर, नालायक कुठली. अरे मामा, अचानक गाय आली अंगावर म्हणून घाबरून पळायला लागले आणि ठेस लागून पडले. माफ कर ना मामा, माफ कर. गहू सांडले होते म्हणून मामा फारच संतापला होता. पुन्हा एक धपाटा घालायला त्यांनी हात उगारला. चपकन पाठीत धपाटा बसणार म्हणून घाबरून मी डोळे झाकून घेतले आणि इतक्यात मागून एक भारदस्त आवाज आला. का मारता एवढ्याशा पोरीला? लाज शरम काही आहे का नाही? केवढासा जीव तो, आणि तिला असली कष्टाची काम सांगायचं कशी? हे ऐकून तर मामा फारच बिथरला. ओ काका, तुम्हाला काय करायचंय? आमच्या घरचा मामला आहे, आम्ही बघून घेऊ. तुम्ही जा गप घरी. कुणाशी बोलतो आहेस तू? माहिती आहे का तुला? मला घरी जायला सांगतो आहेस? गावात राहायचं आहे ना तुला? गावाचा सरपंच देखील अदबीनं बोलतो माझ्याशी. तू तर किस झाड की पत्ती. काकांनी घेतलेला पवित्रा बघून मामा चपापला. घाबरून आजीने हात जोडत खालच्या आवाजात म्हणाला, अहो काय सांगायचं काका तुम्हाला, ही माझ्या बहिणीची पोरगी. एकदम दळभद्री आहे अगदी. लहान असताना साईबापाला खाल्लं आणि आता आली आहे आमच्या मुळावर बसायला. आमचं आम्हालाच झालं होतं थोडं, त्यात हिची पण ब्याद. काय करावं तरी काय माणसानं? पण म्हणून असे वागवता का लेकराला? तुझी स्वतःची मुलगी असती तर असंच मारलं असतंस का तू? एवढी जड झाली असेल तर मी नेतो या मुलीला माझ्या घरी. मी सांभाळीन तिला. मला काही जड नाही एक मुलगी सांभाळणं. माझ्या 2 मुलात ही तिसरी. काकांनी असं म्हणताच मामा खुशच झाला बहुधा. खरंच सांगतो, इथं फार हाल होत आहेत होईचे. माझं हातावरचं पोट, माझे 4 मुलं आणि बायको. बायको तर काय आजारीच असते सारखी. ही लहानपणी खूप लाडात वाढली आहे. आईबापांनी कधी काही कमी पडू दिलं नाही हिला. हिच्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचे दोघे. पण एक दिवस कामावरून परत येत असताना एका ट्रकनं उडवलं दोघांना. जीवच गेला बघा त्यांचा. लहान लेकरू एकटं काय करेल म्हणून घेऊन आलो बघा मी. पण माझ्यानंच नीट होत नाही आहे होईचं. अर्धपोटीच राहते बघा रोज. काय करू मी तर? फार वाईट वाटतं. पण पैशाचं सोंग कुठे आणणार? खरंच घेऊन जाता का तिला? तिचं तर कल्याण होईन. मामा खोटं खोटं रडत बोलला. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काका म्हणाले, येतेस का गं बाळा माझ्याबरोबर? घरी माई आहे, ती छान सांभाळेल तुला. मी काहीच न कळून मान हलवली. मामानेही आग्रह केला आणि मी काकांबरोबर त्यांच्या घरी आले. अहो ऐकलत का? हे बघा आपल्याकडे कोण आले ते. घरी पोहोचताच काकांनी आवाज दिला. अगं बाई कोण आहे? असं म्हणत गोल पातळ नेसलेल्या प्रेमळ चेहऱ्याच्या एक बाई बाहेर आल्या. मला पाहताच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, ही कोण? हिला कशाला घेऊन आलात घरी? काका म्हणाले, सांगतो सारं, पण आधी पाणी तर दे हिला. मला पाणी देत त्या बाई काकांकडे वळून म्हणाल्या, हं सांगा आता. मग काकांनी सगळी कथा सांगितली. बाई चेहऱ्यावर नाराजी दर्शवत काकांना म्हणाल्या, कशाला नसती ही जबाबदारी? त्या मामाचा काय भरोसा? कशावरून तो उद्या आपणाचं हिला फूस लावून हिला पळवून आणली अशी तक्रार पोलिसात करणार नाही? नकोच ही भानगड, सोडून या हिला परत. अहो काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. आणि झालंच तर मी बघून घेईल सगळं. तुम्हालाही वाटत होतं ना की आपल्यालाही एक मुलगी असावी म्हणून. मग देवाने आता चांगली हिला पाठवलीच आहे तर आपण सांभाळूया हिला. आता मनात काही शंका ठेवू नका. काकांनी असे खूप समजावल्यानंतर बाई थोड्या शांत झाल्या. मग मला नीटनेटकीत म्हणाल्या, हे बघ बाळ, माझी मुलं मला माई म्हणतात आणि त्यांना तात्या. तू ही माई तात्याच म्हण आम्हाला. आणि नाव काय गं तुझं? स्वाती. हं. माईनं मान हलवली आणि पडवीतून घरात वळून बघत ती म्हणाली, सुरेश रमेश बाहेर या. हे बघा एक छोटीशी मुलगी आली आपल्याकडे राहायला. कुठे कुठे असे म्हणत 2 दादा बाहेर आले आणि माझ्याकडे पाहत उंबऱ्यातच उभे राहिले. माई त्या दोघांना जवळ घेत म्हणाली, ही स्वाती आजपासून आपल्या घरीच राहणार आहे बरं. भांडायचं नाही तिच्याशी. दोन्ही दादांनी एक सुरात हो असं म्हटलं तशी मला हसूच फुटलं एकदम. आता खेळा बरं तिच्याशी, सारं घर दाखवा तिला आपलं. चल असं म्हणत माझ्या दोन्ही हातांना धरून ते मला आत घेऊन गेले. सारे घर दाखवून त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेलं. बापरे, काय काय गमती जमती होत्या त्यांच्या खोलीत. पुस्तकं, रंगीत चित्र, मोराची पीस, खेळणी, शंख शिंपले अन काय काय. मी भान हरपून बघतच राहिले. स्वाती, तुला ह्यातलं काय हवं ते घेऊ शकतेस. खेळण्याकडे बोट दाखवत रमेश दादा म्हणाला. सुरेश दादा त्याच्या जवळची चिंच देत मला म्हणाला, आता आम्ही थोडा वेळ अभ्यास करतो, मग आपण लपाछपी खेळूयात. मला हे दोन्ही दादा खूप आवडले. खेळता खेळता लगेच गट्टीच जमली आमची. तो दिवस मजेत गेला. रात्री माईने केलेला मऊ भात, पिठलं खाल्लं आणि आम्ही तिघं त्यांच्याजवळ
आणि आम्ही तिघं तात्याजवळ गोष्ट ऐकायला बसलो. तात्यांच्या गोष्टीत मी तल्लीन झाले होते. तेवढ्यात माई स्वयंपाकघरातील सर्व आवरून अंथरूण टाकत मला म्हणाली, स्वाती इकडे ये, माझ्या शेजारी झोप. येऊन मी माईजवळ अंथरुणावर झोपले. माईने दिवा मालवला तशी मी घाबरले. मला मामाच्या घराची आठवण येऊ लागली. मला झोपच येईना. सारखे मामा मामी आठवू लागले आणि एकदम रडूच फुटले. माई जवळच झोपली होती. मला म्हणाली, काय ग, झोप येत नाहीये का? मी रडत नाही म्हणताच तिने मला तिचे कुशीत ओढून घेतलं आणि हळूहळू माझ्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली. तशी मला माझ्या आईचीच आठवण आली. अशीच थोपटून निजवायची ती मला. आईच्या आठवणीतच मी गाढ झोपून गेले. सकाळी उठून पाहते तो माई बाकी सारे आवरून स्वयंपाकाला लागलेली. काय मस्त स्वयंपाक करते माई. तिची आमटी तर मला फारच आवडली. अगदी माझ्या आईच्या आमटीसारखीच चव. माझी आई मला तशी फारशी आठवत नाही, पण तिच्या आमटीची चव अगदी ओळखीची. आईची आठवण आली आणि परत डोळ्यात पाणीच आलं माझ्या. माईच्या लगेच लक्षात आलं ते. आता रडत बसायचं नाही हं, मी आईच आहे ना तुझी. तूप गुळ आवडतं का तुला? घे, असं म्हणत माईने माझ्या पानात भरपूर गूळ आणि त्यावर तूप ओतले. मला इतकं छान वाटलं. मामाकडे आल्यापासून मी अशी छान जेवलेच नव्हते. मामी कायम मला उरलेली शिळी भाकरी आणि भाजी द्यायची खायला. गोड तर काहीच नाही द्यायची. मी अशी विचारात हरवलेली असतानाच माईचा आवाज आला, स्वाती डोळे पुस आता, भरल्या ताटावर रडू नये. मी डोळे पुसण्यासाठी हातवर उचलला आणि एकदम भानावर आले. भांबवून विचारात पडले, अरे हे काय, कुठे आहे मी? एकदम लक्षात आले की किराणा माल घेऊन घरी परत जाताना आपण ठेस लागून पडलोय. पिशवीतून सांडलेल्या वस्तू गोळा करतोय आणि आपण उभ्या असलेल्या फुटपाथवर कडेला ज्या 4-5 झोपड्या आहेत तिथल्या एका 6-7 वर्षाच्या मुलीला एका बाईने खाडकून थोबाडीत मारलीये. ती मुलगी कळवळून रडतीये. बापरे, म्हणजे आपण लहानपणीची थोबाडीत अजून विसरलो नाहीये. समोरचा प्रसंग आपल्याला भूतकाळात घेऊन गेलाय तर. सांडलेला किराणा माल पिशवीत भरताना मनात विचार आला, का मारला असेल या मुलीला? तीही माझ्यासारखीच छोट्याशा चुकीसाठी मार खाते का? बघावं का जाऊन? विचारी मन मला मागे खेचू लागले. नको रे बाबा, कसली गुंड लोक राहतात त्या झोपड्यातून. आपण चांगल्या हेतूने जायचो आणि आपल्या चांगलं ट्यायचं. मी पिशवी उचलून चालू पडणार इतक्यात आणखीन एक मुस्काडीत बसली त्या मुलीच्या गालावर. गाल चोळत ती छोटी जी कळवळली की मी थबकलेच एकदम. अशा एखाद्या मुलीचा छळ होत असताना दुर्लक्ष करून पुढं जाणं योग्य आहे? आपल्या लेकीच्या वयाची आहे ही. आजपर्यंत आपल्या लेकीला साधं बोटही कधी लावलं नाही आपण. मन परत भूतकाळात गेलं. मला मार पडत असताना तात्यामध्ये पडले नसते तर आपल्याला काय करायचं असा विचार करून ते निघून गेले असते तर माझं काय झालं असतं? आजचे हे सुखी समाधानी आयुष्य बघायला मिळाले असते? नक्कीच नाही. मामाच्या घरात त्याचा मार, बोलणी खात तसेच खिचपत पडले असते मी. त्या छोट्या मुलीला मारपासून वाचवायचे असा मनाचा निर्धार होत असतानाच कमकुवत मनाने पुन्हा कच खाल्ली. तात्यांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. खेड्यात होतो आपण. किती मान होता तात्यांच्या शब्दाला. कुणाची टाप नव्हती तात्यांच्या विरुद्ध बोलण्याची. पण आपले काय? आपण पडलो मध्यमवर्गीय. त्यात हे शहर आहे. आपल्याला कोण कुत्रं विचारत नाहीये इथे. आपल्यालाच कुणी मुस्काटात लागवली तर कोणी मदतीलाही येणार नाही इथं. जावे आपले सरळ निघून. ती मुलगी आणि तिचं नशीब. विचारांच्या या द्वंद्वात माई आणि तात्यांचा संस्कारांचा विजय झाला आणि आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण अन्याय होत असेल तर आपण तो थांबवलाच पाहिजे असा विचार पक्का झाला. मी लगबगीने पुढे झाले. मुलीला मारणार त्या बाईचा हात वरच्यावर पकडत मी ओरडले, ओ बाई, का मारता एवढ्याशा लेकराला? ओ कोण तुम्ही? जा की गपगुमानं आपल्या वाटणं. तुम्हाला काय करायचं? हायती नसत्या पंचायती. आमचं आम्ही बघून घेऊ. हात सोडा अन जा आपल्या घराला. त्या बाईच्या पवित्र्यानं क्षणभर मी घाबरले आणि 2 पावलं मागं सरकले. पण तात्या डोळ्यासमोर आले आणि धिटाईनं उभी राहत मी गरजले, जास्त शहाणपणा करू नका. बाल अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार करेन मी. पोलिसाचं नाव ऐकताच एकदम वरमली ती बाई. ताई जाऊ द्या ना, घरचा मामला आहे. आता सकाळ धरणं लाईनीत उभं राहून भरलेलं समदं पाणी सांडलं हिनं म्हणून रागात जरा हात उचलला गेला बघा. आता परत नाही मारायची तिला. जा तुम्ही. पण इतक्या जोरात मारलत का? कुठं जिवारी बसला असतं म्हणजे? खरं सांग, काय कारण आहे ते? ती घाबरतीये म्हणल्यावर मलाही आता जरा चेव वाढला. मी मागे हटतच नाही म्हणल्यावर ती बाई एकदम रडायलाच लागली. ताई तू चूक झाली, पाया पडते, पण म्या तरी काय करू व? मला काय सुधारणाच झालंय बघा. ही माझ्या सवतीची पोर आहे. हिची आई मेल्यावर हिच्या बानं माझ्याशी लगीन केलं आणि आता मी 8 महिन्याची पोटूशी आहे तर नवरा 2 महिने झालं कुठं उलटलाय बघा. आताशे मला बी काम होत नाही. सारं अंग जड झालंय बघा. 4 दिवस झालं आमच्या दोघीच्या बी पोटात अन्नाचा कण सुधीक नाही. नवऱ्याचा सारा राग या लहान लेकरावर निघतो बघा. थोडी शांत होती ती पुढं बोलू लागली. कुठं जावं, काय करावं, काय बी कळना झालंय.
माझा बा मला माहेरला न्यायला तयार आहे, पण हिची व्याध नको म्हणतोय. आता हिला कुठं सोडू म्या. आमची बोलत चाली. एकूण शेजार-पाजारच्या झोपडीत राहणारी माणसं जमा झाली होती. बाईच्या बोलण्याला दुजोरा देत शेजारची एक म्हातारी म्हणाली, खरंच हो ताई, लय बेकार हालत आहे बघा दोघीची. सारं ऐकून मी सुन्न झाले. मला काय बोलावं तेच समजेना. 100-200 देऊन तिथून निघून जायचा मी विचार केला. पर्समधून पैसे काढून त्या बाईच्या हातावर टेकवले आणि पाऊल पुढे टाकले तर लक्षात आलं की आपला ड्रेस मागून कोणीतरी ओढतोय. मागे वळून बघते तर ती छोटी माझा ड्रेस घट्ट धरून उभी. बहुधा ही आपल्याला आईच्या मारापासून वाचवेल असे तिला वाटले असणार. मला गलबलून आलं एकदम. अरे, आता आपण ह्या छोटीला आपल्या घरी नेलं तर कुठेतरी चांगली सोय लावायची. छोटीला नेलं तर बाईही मोकळी माहेरी जायला. सारा विचार करून मी त्या बाईला विचारले, मी हिला घेऊन जाऊ का माझ्या घरी? एखाद्या अनाथ आश्रमात चांगली सोय लावते हिची. पण नंतर कसलीही कटकट नकोय हां, नाहीतर माझ्या विरुद्ध तूच तक्रार करायची. तशी हात जोडत ती बाई म्हणाली, नाही हो ताई, मी कशाला तक्रार करतीया. अजिबात काळजी करू नका. हिचं बी भलंच व्हावं वाटतंय हो मला. हिला नेलं तर लय उपकार होतील बघा. मी छोटीकडे वळत तिचं नाव विचारलं. वैशू. छोटीने लाजत लाजत उत्तर दिलं. वैशू. वैशू, येशील का माझ्याबरोबर माझ्या घरी? मी छान खाऊ देईन तुला. खेळायला ताई दादा देखील आहेत तिथे. काही न समजून वैशूने आईकडे पाहिलं. जा वैशू बाळा, छान खायला भेटेल, भारी कपडे भेटतील तुला. जा, नाही म्हणू न गं. तशी माझा हात पकडत वैशू छान हसली. तिचे ते गोड हसणे पाहून इतका वेळ बेताबेताने मदत करायचे ठरवणारी मी एकदम वैशूच्या प्रेमातच पडले. आपल्या घरीच ठेवू हिला, मी मनाशी निश्चय केला आणि वैशूला घेऊन घरी आले. नवऱ्याला सारी हकीकत सांगताच काही लफडं नाही ना होणार अशी रास्त शंका त्याने बोलून दाखवली. नाही होणार, काळजी करू नको. काय झालंच तर बघू काय करायचं ते, मी नवऱ्याला आश्वस्त करत म्हटलं. वैशूला हातपाय धुवायला लावले. लेकीचा एक छानसा फ्रॉक तिला घालायला दिला. आधी दूध बिस्किटे दिली तिला खायला आणि मग गोडाचा शिरा करायला घेतला तिच्यासाठी. शिरा करता करता तात्यानं हे सारं कळवावं म्हणून फोन लावला. मी सारी हकीकत सांगताच तात्या खुश होऊन म्हणाले, छान, एक आवर्तन पूर्ण झालं. आता माझी खरी लेक शोभलीस तू. तात्यांनी असं म्हणताच मला खूप भरून आलं. माई तात्यांच्या शिकवणुकीतील थोडंफार तरी आपण घेऊ शकलो याचा आनंद झाला. मी आनंदातच तात्यांना म्हणाले, तात्या आशीर्वाद द्या मला. तुम्ही आणि माईने ज्या प्रेमाने मला वाढवलं तसंच वैशूलाही मला वाढवता येईल म्हणून. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.